तर शुभ सकाळ मित्रांनो. पिंटू शेटचा तुम्हाला एकदम असा साष्टांग असा नमस्कार. तर आज आपण निघालेलो आहोत सकाळ सकाळी अहिल्यानगर जिल्ह्यात. अहिल्यानगर जिल्ह्यातून सुद्धा आपण पुढे जाणार आहोत बीड जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यात तिसगावच्या पुढं बघा मडी म्हणून गाव आहे. त्या मडी गावामध्ये आपण कानिफनाथ महाराजांच्या दर्शनासाठी निघालेलो आहोत. आज आपण नाथांचं दर्शन करणार आहोत. तर मित्रांनो, अहिल्यानगरच्या पुढे गेल्यानंतर हा लागतो करंदीचा घाट आणि ह्या घाटातून पुढे गेल्यानंतर लागतं तिसगावच्या पुढे गेले की लगेच उजव्या हाताला कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट मडी ह्या गावची सुंदर अशी कमान लागते. या कमानीतून पुढे गेल्यानंतर आम्ही यायच्या आधी नुकताच पाऊस झालेला होता. वातावरण एकदम छान असं होतं. पुढे गेल्यानंतर हळूहळू मंदिर दिसायला लागलं. मंदिर दिसल्यानंतर आनंदात थोडीशी आमच्या भर पडली. खूप समाधान वाटले. हे मंदिर दुरून पाहण्यास खूपच छान वाटते आणि या मंदिराला नाथांचा गडसुद्धा म्हटलं जातं. आणि मंदिरा शेजारी गाडी लावल्यानंतर आमच्या बायकोने हार वगैरे घेतले, नाथांसाठी नारळ घेतले आणि आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो. मंदिरात गेल्यानंतर पुढं बघितलं तर गर्दी कसलीच नव्हती. मग आम्ही दोघं पटकन गेलो, झटकीपट म्हणलं दर्शन करून घेऊ आधी पहिल्यांदा नाथांचं आणि मग पूजा मांडूयात. नाथांच्या समोर नतमस्तक झालो. मुलांनीही दर्शन घेतलं आणि तसं बघायला गेलं तर मी दरवर्षी म्हणजे लग्न झाल्यापासून दरवर्षी नाथांच्या दर्शनासाठी येत असतो मडी येथे. आणि दर्शन घेतल्यानंतर बाहेर आलो आणि आमच्या बायकोनी पूजा मांडली नाथांची. प्रसाद वगैरे घरून करून आणला होता आम्ही. आणि मित्रांनो, आपण बाहेर गेलो आहे आणि कुठं आपले फॅन भेटले नाहीत असं कुठंच होत नाही. म्हणजे महाराष्ट्रात कुठल्याही कानाकोपऱ्यात जावं तिथं फॅन भेटणारच आपले. आता मडीला गेल्यानंतर बघा सगळं फॅन भेटले. व्हिडिओचं खूप कौतुक करत होते आणि जवळजवळ म्हणजे नाशिक जिल्ह्यातून बरेचसे आले होते. नाशिक, येवला तालुका, जळगावचे होते, परत परभणीचे होते, लातूरचे होते, काही सांगोल्याकडचे होते. बरेच असे लांब लांबचे लोक दर्शनासाठी येत असतात तिथं. काही पंढरपूरवरून वारीवरून सुद्धा आलेले काही भाविक होते. बरेच जणांनी ओळखलं, फोटो काढले. त्यांनाही एकदम कुतूहल वाटलं की एकदम रोज आम्ही व्हिडिओत बघणारा माणूस आज आम्हाला समोर भेटला याचा खूप त्यांना आनंद होता. त्याच्यामुळं मलाही खूप आनंद वाटला की इतक्या लांबचे लोकसुद्धा मला खूप एवढी ओळखत आहेत. हे खूप आनंद म्हणजे मनाला मिळून जातो असं झाल्यानंतर. आणि फोटो काढून झाल्यानंतर मंदिराच्या आवारात थोडंसं फिरलो. इथून एक तर पाय निघतच नाही माझा. पण पुढे गेल्यानंतर एका आजींचं कौतुक करावंच वाटते. त्यांनी इतकं छान नाथांचं फोटो काढलं होतं. म्हणजे एवढा अँड्रॉईड फोन इतकं भारी पद्धतीने हाताळता येते आजी. आजींनी स्वतः हे फोटो काढले बघा नाथांचे. नाथांची पूजा झाली, दर्शन केलं आणि आम्ही निघायच्या तयारीतच होतो. तेवढ्यात मडी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय मरकड साहेब यांनी मला पाहिलं आणि पाहिल्यानंतर आवाज दिला. म्हणले ते पिंटू शेट रील वगैरे असे बनवतात, ते तुम्हीच आहे का म्हणले. म्हणलं हो, मीच पिंटू शेट आहे, माझ्याच रील असतात म्हणलं इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबवरती. त्यांनी ओळखल्यानंतर म्हणजे थांबवलं त्यांनी मला. थांबा म्हणले, तुमचा सत्कार करायचा आहे. तर त्यांनी मला थांबवून घेतलं आणि माझा सत्कार केला. मलाही खूप आनंद झाला. कारण की बाहेर गेल्यानंतर असं कोण आवर्जून बोलवून जर सत्कार करत असेल तर ह्याच्या इतका आनंद मला वाटत नाही दुसरा कुठला असेल म्हणून. खरंच म्हणजे जे काम करत आहे मी त्या कामाची ही पोचपावती म्हणायला काही हरकत नाही आहे. आयुष्यात म्हणजे माझा मडीला कधी आलो होतो मी. माझं लग्न झालं 2007 साली. 2007 साली लग्न झाल्यानंतर ही सासरवाडी म्हणजे कोरेगाव भीमा आहे. तर माझे सासरे त्यांच्या अंगावर येतं ना, भाऊसाहेब शिवले वडूचे. माझे वडील आहे ती, माझे सासरे आहे ती, भाऊसाहेब श्रीपती हा तेच आणि आता तुमचे भाऊ सरपंच होते माझे. हा अनिल शिवले ही माझा विवाह नाही ती. तर पहिल्यांदा लग्न झाले ह्यांच्या जत्रेला आलतो मी इथं. लग्न झालं आल्यानंतर मग सासऱ्यांनी फोटो वगैरे दिला. आता मला काय माहिती नाही कसं फोटो वगैरे फोटोला सगळं झाल्यानंतर मग त्यांनी काय केलं, ते म्हणजे तुम्हाला दरवर्षी यावं लागले ते. तेव्हापासून 2008 पासून सुरुवात झाली ह्याची. ती तेव्हापासून कंटिन्यू होते आम्ही दरवर्षी. मी तुमच्या घरी आलो 2000 झालं ना लग्न तर मित्रांनो, ते म्हणतात ना बोललं तर आपण कुठेही ओळख निघते. तर बोलता बोलता सहज विषय निघाला
तर हे सासऱ्यांना आणि माझ्या मेहण्यांना खूप जवळून ओळखतात, कारण की त्यांचं खूप सारखं जाणं येणं असतं इथं. तर ते बोलता बोलता त्यांनी सगळी ओळख सांगितली सगळी. आणि मीही खरं तर बघितलं तर सासरवाडीची जत्रा असते दरवर्षी, त्याच्यामुळेच येणं जाणं माझं जास्त वाढलं. इकडे दरवर्षी यायला लागलं. 2007 साली लग्न झालं माझं. 2008 सालापासून मी इकडं येत आहे. तर त्यांनी एकदम व्यवस्थित आदरातिथ्य केलं आमचं. एकदम समाधान वाटलं. धन्यवाद संजय मरकड साहेब, तुमचा खूप खूप आभारी आहे मी. तर मित्रांनो, सत्कार झाल्यानंतर मी पडलो ऑफिसमधून बाहेर पडल्या एका दाताने मला अडवलं. छोटा दादा आहे हा. अडवल्यानंतर हा म्हणला, मला तुम्ही रील स्टार आहे का, रील बनवता का तुम्ही? म्हणलं हो बनवतो. तू कसं काय ओळखलं लगेच? नाही म्हणलं, मी कंटिन्यू बघतो तुमच्या JCBच्या रील खूप आवडतात मला. त्याच्यामुळे त्यांनी बरोबर अडवलं लगेच मला. त्यांच्या फॅमिलीच्या लक्षात उशीर आलं थोडंसं, पण त्या दादाच्या लक्षात लगेच आलं. आल्यानंतर ते फॅमिलीने लगेच ओळखलं. तर ते फॅमिलीसुद्धा म्हणले, अहो आम्ही खूप रील बघतो. मग ह्या दादाला फोटो काढायचा होता, ह्याने फोटो काढला माझ्याबरोबर. त्यानंतर त्यांच्या फॅमिलीनेसुद्धा फोटो काढला. तर त्या दादाची आजी होती बघा ही, त्यांनीसुद्धा म्हणल्या, खूप छान रील असतात तुमच्या, आम्ही कंटिन्यू बघत असतो म्हणले आवडीने. अशाच रील बनवत जा, आम्हाला हसवत जा, एवढं सांगितलं त्या आजींनी आणि त्या दादाच्या फॅमिलीने. तर ह्या छोट्या दादासाठी खूप खूप धन्यवाद. त्यांनी बरोबर लगेच ओळखलं मला. तर मित्रांनो, इथं जास्त वेळ न घालवता आता निघायचं होतं आम्हाला. पुढचा टप्पा होता मायंबा येथे मच्छिंद्रगडावरती जाण्याचा. त्यामुळं आम्हाला मडीतून आता लवकर निघावं लागणार होतं. तत्पूर्वी शिवाजी मरकड साहेबांनी आमच्या हॉटेलवरून थोडासा चहा नाश्ता करून जावा असा आग्रह केला. तर मरकड सरांच्या हॉटेलवरती आलो आम्ही. हॉटेलवरती चहा नाश्ता केल्यानंतर थोडा वेळ गप्पा मारल्या आम्ही. आणि त्यांनी एक सांगितलं की कधी जरी तुम्ही इथं देवाला आला मडीला, कधी मुक्काम करायची जरी गरज पडली तरी मंदिरापासून जवळच अंतरावरती अन्नपूर्णा हॉटेल आहे आमचं. तिथं लॉजिंगची व्यवस्था आहे, तुम्ही मुक्काम करू शकता. हॉटेलसुद्धा प्युअर व्हेज एकदम छान आहे. कधीही जेवायची गरज पडली तरी इथं जेवणासाठी येऊ शकता तुम्ही. परत ज्यावेळेस येताल तेव्हा आठवणीने हॉटेलवरती या, जेवण करा असं सांगितलं त्यांनी. आणि आम्ही निरोप घेतला आणि आता म्हटलं आपल्याला मायंबाकडे जायचं आहे मच्छिंद्रगडावर. मडी ते मायंबाचं अंतर आहे 7 किलोमीटरचं. 7 किलोमीटरमध्ये ह्या घाट पण लागतो मोठा मायंबाचा. आणि मित्रांनो, घाट ओलडून पुढे गेल्यानंतर मायंबा गावच होतं. तर हे आहेत मायंबा गावातील शेतकरी. गायी आहेत, शेळ्या वगैरे आहेत. आता हे दिवसभर बाहेर चरून झालं असेल त्यांचं, त्याच्यामुळे हे सगळे घराकडे निघालेले आहेत. आणि आम्ही याच्या आधी नुकताच पाऊस होऊन गेला होता इथं. आणि मित्रांनो, ही जी शेती आहे ह्याच्याकडेची, ही जरी आत्ता हिरवीगार दिसत असली तरीसुद्धा उन्हाळ्यात ज्यावेळेस आम्ही इथं येतो ना, आल्यानंतर एकदम असं कडक माळरान दिसतं. आणि हे गाव आहे बघा मायंबा. आणि कडक माळरान अशासाठी म्हणतोय मी की ते बघितल्यानंतर असं वाटतच नाही तर शेती होत असेल म्हणून. तरीसुद्धा या खडकाळ माळरानामध्ये लोक एवढी शेती छानपणे पिकवत आहेत. आणि मित्रांनो, आपण पोचलो आहोत मच्छिंद्रगडावरती. तर ही आहे कमान मच्छिंद्रगडाची. तर इथून आपण आता पटकन जाणार आहोत दर्शनासाठी. थोडंसं गडबड आहे, 7:30ची आरती सापडण्यासाठी आपण गडबड करत आहोत. आणि ते मंडपात प्रवेश केल्यानंतर समोरच बघितलं तर समोरच आहे ना आपली मच्छिंद्रनाथांची जी समाधी आहे, त्या समाधीच्या कडेने मंडपाचं काम चालू आहे. अतिशय सुरेख अशा पद्धतीचं काम चालू आहे. दगडी बांधकाम चालू आहे. एकदम कोरीव दगडात काम चालू आहे एकदम. आणि ही आहे मच्छिंद्रनाथांची समाधी. दर्शन घेतलं मित्रांनो. आणि कडचं काम जर इतकं बघितलं तर एकदम प्रचंड मोठ्या प्रमाणावरती काम चालू आहे. म्हणजे एकदम मंडप खूप मोठा होणार आहे असं दिसत आहे, कारण की कामच त्या लेवलचं आहे. आणि समाधीपासून थोड्या अंतरावरती दर्शन घ्यायला थांबावं लागत होतं. हे बघू शकताय तुम्ही काम कसं चाललं आहे ते. आणि ज्या वेळेची आम्ही वाट बघत होतो म्हणजे मच्छिंद्रनाथांच्या आरतीची, तर ह्या बाजूनी ह्या दिशेने नाथांची आरती येते आणि इकडून जाऊन तिथं आरती चालू होते समाधीच्या तिथं. ज्याची वाट बघत होतो ती आम्हाला पाहायला मिळाली. आता आरती चालू झाल्यानंतर एक अर्ध्या तासात आरती उरकणार आहे. आणि याच आरतीसाठी भाविकांनी बरीच गर्दी केली होती, कारण की आरतीसाठीच लोक बराच वेळ थांबून राहिलेले होते, कारण की त्यांना आरतीत सहभागी व्हायचं होतं. तर आरती झाल्यानंतर मग आम्ही आमच्या गावाच्या दिशेने निघालो बारामतीकडे.
रस्त्यात जाताना दौंड येथे आमच्या पाहुण्यांच्या हॉटेलवरती जेवण केलं आणि घरी गेलो मित्रांनो. तर इथंच ब्लॉग संपवतो. खूप खूप आभारी आहे तुमचा. धन्यवाद.